कोल्हापुरातील अमृत महोत्सवी ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम यांच्या वतीनं श्रीराम कथा आणि श्रीराम यज्ञ यांचं आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती ब्राह्मण सभा करवीरचे अध्यक्ष डॉक्टर दीपक अंबर्डेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। 22 जून ते 28 जून या कालावधीत विविध कार्यक्रमांचं आयोजन केल्याचं त्यांनी सांगितलं। कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिराच्या दक्षिण दरवाजाजवळ अमृत महोत्सवी ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आहे। या मंगलधामच्या वतीनं विविध आध्यात्मिक, धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात। याचाच एक भाग म्हणून श्रीराम कथा आणि श्रीराम यज्ञ या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। 22 जून ते 28 जून या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती ब्राह्मण सभा करवीरचे अध्यक्ष डॉक्टर दीपक अंबर्डेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। पुणे इथले निरूपण समर्थ भक्त मकरंद बुवा सुमंत रामदासी हे सुश्राव्य रामकथा साकारणार आहेत, तर हरिभक्त पारायण गोविंद मांडवंगणे हे संहिता वाचन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। 22 जून पासून 28 जून पर्यंत दररोज सायंकाळी 4 ते रात्री 8:30 या वेळेत पेटाळा इथल्या राम गणेश गडकरी हॉलमध्ये हे कार्यक्रम होणार आहेत। याचा लाभ कोल्हापूरकरांनी घ्यावा असं आवाहन त्यांनी केले। 21 जून रोजी ग्रंथदिंडी, 22 जून रोजी कुशलव रामायण गाती, 23 जून रोजी अयोध्या वर्णन आणि श्रीराम जन्म, 24 जून रोजी योग वशिष्ठ, श्रीराम, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न यांचा विवाह आणि अयोध्येत राज्याभिषेकाची तयारी, 25 जून रोजी श्रीराम वनाभिगमन केवट, 26 जून रोजी अगस्ती श्रीराम भेट, पंचवटी सीताहरण, 27 जून रोजी शबरी सुग्रीव मैत्री सुंदरकांड आणि 28 जून रोजी रावणवध। श्रीराम राज्याभिषेक झाल्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे, असं त्यांनी नमूद केलं। यावेळी किरण धर्माधिकारी, श्रीकांत लिमये, नंदकुमार मराठे, अशोक जोशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।